हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. तर पाहू शकता इथे मी शेंगा घेतलेले आहेत. हे शेवग्याचे शेंगा, पावशर शेंगा आहेत ह्या. ते हे शेंगापासून आपल्याला अगदी वेगळी ही रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. न वाटण काही न काढता अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि पहा मी कशी बनवते ही भाजी वेगळ्या पद्धतीने. तर आपल्याला आता काय करायचं आहे, शेवग्याचे हे शेंगा शिराच ह्याच्या काढून घ्यायच्यात. जास्त नाही काढायच्या आपल्याला, अगदी थोड्या थोड्या शिरा काढून घ्यायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर पाहू शकता थोड्या थोड्या शिरा आपण ह्याच्या काढून घेतलेल्या आहेत. आणि खूप झटपट होती ही रेसिपी, बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो. आणि टेस्टी होती खायला एकदम छान. तर सर्व शिरा मी काढून घेतल्यात, तुकडे करून घेतल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर हे शेंगा त्या पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा. वाटण न घालता पण ही रेसिपी इतकी छान होती, चविष्ट होती, खूप छान होती. तर बघा इथे साहित्य घेतलेले आहे मी. 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि 1 टमाटा घेतलेला आहे. ते हे सर्व मी कापून घेतले बघा. कोथिंबीर, लसूण, अद्रक किसून घेतले. तर आपल्याला इथे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये मी 1-1.5 पळी साधारण तेल टाकते. तुम्ही जसं तुम्हाला तेल लागतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. तर तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे बघा. मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतले आणि जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान मी बारीक कट करून घेतलेला तो टाकून दिलाय. वरतून थोडीशी तेलावर छान कोथिंबीर टाकायची बघा. त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेते. बारीक कट करून 2 कांदे घेतले होते ते टाकून दिलेले आहेत. आणि हे कांदे आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. छान परतल्याच्या नंतर इथे मी लगेच थोडंसं हिंग टाकून घेणार आहे, अगदी थोडा हिंग टाकून झाल्याच्या नंतर हे आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे टमाटा 1 कट करून घेतला होता बारीक, तो टाकून घेणार आहे. टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतायचा आहे कांद्यासोबत. छान परतलेलं आहे. ते अद्रक मी किसून घेतलं होतं थोडं, ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. अद्रक पण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे बघा. ते हे सर्व हलवून झालेलं आहे, मस्त तेलावर छान परतलेलं आहे. तर इथे मसाले टाकून घ्यायचे. धना पावडर घेतली, बिडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलं आहे मी 1-1.5 चमचा. तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता. धना पावडर घेतली 1 चमचा. ते हे सर्व मसाले मी तेलावर छान परतून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही तेल छान सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्यात. ते हे शेंगा पण आपल्याला तेलावर मसाल्यामध्ये छान हलवून घ्यायच्यात बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे सर्व. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लागण एवढं पाणी आपल्याला शिजायला टाकायचे. ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची, अशी ओलसर भाजी बनवायची. टिफिनसाठी आपण ही भाजी बनवतोय त्यामुळे थोडीशी ओलसरच बनवायची, पातळ नाही करायची.
ते छान आपल्या भाजीला बघा उकळी आलेली आहे। तर अर्ध झाकण आपल्याला ठेवायचे। संपूर्ण झाकण जर ठेवलं तर आपली सर्व तरी निघून जाते, त्याच्यामुळे अर्ध झाकण ठेवून आपण परत एकदा चेक करायचे आणि भाजी छान हलवून घ्यायची बघा। तर भाजी आपली अजून कच्ची आहे शेंगा। तर इथे काय करायचे मैत्रिणींनो, शेंगदाण्याचा कूट आपल्याला 1-1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। शेंगदाणे छान भाजून मी कूट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। भाजी शिजत आल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। हे सर्व छान मिक्स झाल्यावर परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा 1-2 मिनिटं। त्यानंतर परत खोलून बघायचे। पाहू शकता पाणी पण आपलं आटलंय चांगलं आणि ग्रेव्ही आली आहे छान भाजीला बघा। अशी चमचमीत मस्त दिसते का नाही? खूप छान होती मैत्रिणींनो। न वाटण टाकता तो कोथिंबीर वरून आपण आता टाकून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स करायचे बघा परत एकदा। अशा पद्धतीने भाजी नक्कीच तुम्ही करून बघा मैत्रिणींनो। तर पाहू शकता शेंगा पण आपल्या छान शिजल्या गेलेल्या आहेत। जास्त गाळ करायचं नाही शेंगांचा, अशी एवढ्याच शेंगा ठेवायच्या थोड्या। तर भाजी आपली झालेली आहे। कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। छान छान कमेंट करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।